आपण जे नीटचे फॉर्म भरून राहिलो, तर सुरुवातीला पहिलं जे टॅब आहे त्याच्यात, तर त्यात आपण 10वीच्या मार्कशीटप्रमाणे भरा असं NTA नं पण दिलेलं आहे. वरती ते फोकस होतं. पण आपण समजा 10वीच्या मार्कशीटप्रमाणे आपलं आडनाव अगोदर टाकलं, कारण 10वीच्या मार्कशीटवर आडनाव अगोदर असतं. नंतर आपल्या मुलाचं नाव आहे, नंतर वडिलाचं नाव आहे. पण जेव्हा आपण फॉर्म कंप्लीट करत घेतो आणि एक वेळ अशी येते की आपल्याला आधारचे डिटेल्स टाकावं लागतात. मग आता झालेलं काय की प्रत्येकाचं जे आधार कार्ड आहे, तर ते त्याच्यावर नाव अगोदर आहे. म्हणजे अगोदर आपण फॉर्म भरताना सुरुवातीला आडनावापासून सुरुवात केली, कारण तिथं NTA नं सांगितलेलं आहे की 10वीच्या मार्कशीटनुसार टाका. आणि पुढं मग आधारवर नाव अगोदर आहे, तर सिक्वेन्स बदलला. तर त्यामुळे ते आधार कार्ड जे आहे तर ते मिसमॅच होऊन राहिला, असा रेड कलरमध्ये मेसेज येऊन राहिला. तर त्यामुळं आता सध्या म्हणजे फॉर्म भरताना आपले मुलं असतील किंवा पालक लोक असतील तर ते थोडे गडबडलेले किंवा मग हे रेड मार्क नव्हते यायला पाहिजे. तर फॉर्म रिजेक्ट होईल का? कारण आता ते मग एडिट पण नाही होणार पेमेंट केल्यावर, असा विषय.